सत्यशोधक विवाह केवळ कमी खर्चात करणे म्हणजे सत्यशोधक विवाह नाही. पण स्वतः सुद्धा लग्न लावू शकतो, त्याच्यासाठी कुठलंही बंधन नाहीये की पण कृतीतून करून लोकांना एक संदेश देणं आणि भाषण करून किंवा एखाद्या गोष्टीमधून आपण त्या एखाद्या संघटनेत काम करत असताना प्रत्यक्ष कृती करणं, म्हणून हे माझ्यासाठी महत्त्वाचं पाऊल होतं. आजपर्यंत आपण अनेक विवाह सोहळे बघितले असतील. त्या विवाह सोहळ्यांमध्ये खूप मोठा खर्च, आवाजावी खर्च या ठिकाणी करण्यात येतो. फटाक्यांची आतिषबाजी होते, नको त्या गोष्टींचा खर्च या ठिकाणी केला जातो. परंतु पाचोरा तालुक्यातील कृष्णापुरी येथे या ठिकाणी सत्यशोधक पद्धतीने एक विवाह सोहळा पार पडला आहे. या परिसरातला पहिला विवाह सोहळा आहे. प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक मुलाला आपल्या लग्नामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा फोटोग्राफर असावा, चांगलं आपलं शूट व्हावं, आपल्या चित्रपटाप्रमाणे आपल्याकडे आपले फोटो देखील बघितले जावे, असं प्रत्येकाची हौस असते. परंतु हे जे दाम्पत्य आहे, या दाम्पत्याने या सर्व गोष्टींना आळा घालत या ठिकाणी सत्यशोधक पद्धतीने विवाह स्वीकारलेला आहे आणि आपण त्या लग्नाचे स्वतः साक्षीदार झालो आहोत. आपल्यासोबत रोकडे बंधू आहेत, त्यांच्या माध्यमातून हा विवाह सोहळा पार पडलाय. स्वागत आहे मधुर खानदेशमध्ये, काय सांगा? सर्वप्रथम मधुर खानदेशचं मी या ठिकाणी धन्यवाद मानेल की त्यांनी ही बातमी आपल्या पोर्टलवर लावणार आहेत. खरं तर महात्मा फुलेंनी ज्यावेळेस आपल्या समाजाची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक जी लूट होत होती, ती लूट थांबवण्यासाठी हा 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि तिथून पुढे आपला हा विधी सुरू झालेले आहेत. आता जसं जसं सोशल मीडियाचं युग वाढतंय, त्या पद्धतीने हे विवाहाचं प्रमाण सुद्धा वाढत चाललेलं आहे. हा विवाह किंवा कुठलीही सत्यशोधक पद्धतीने पूजा विधी करण्याचा मागचा हेतू हा होता की लग्नामध्ये किंवा इतर पूजा विधीमध्ये अनावश्यक जो खर्च होत होता, किंवा समजा प्री वेडिंग असेल, फोटोशूटिंग वगैरे असेल, की बरेचसे रात्री DJ वगैरे हा जो काही आणि जो मोठं आवेडावे जे आहे, हे टाळण्यासाठी हा कमी वेळेमध्ये, कमी खर्चामध्ये, कमी लोकांमध्ये आणि सर्वांना साजेल पचेल हा सर्व या पद्धतीने हे सत्यशोधक पद्धतीचा हा विवाह या ठिकाणी प्रमोददादा आणि यांचा हा अश्विनी यांचा हा विवाह या ठिकाणी घडून आणण्याचा योग माझ्याकडे आला, हे माझं भाग्य समजतो. विविध महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या विरोधामध्ये सत्तेच्या चुका ते आपल्या याच्यातून प्रबोधनाच्या मध्ये दाखवत असताना आपल्यासोबत आहेत. तुषार, तुझं स्वागत आहे, काय सांगतो? मी असं सांगेल की 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि एक पर्यायी जे सांस्कृतिक भूमिका आहे ती महात्मा फुलेंनी मांडली आणि वैदिक परंपरेला नाकारून, म्हणजे सत्यशोधक विवाह केवळ कमी खर्चात करणे म्हणजे सत्यशोधक विवाह नाही. सत्यशोधक विवाह म्हणजे ग्लॅमर नाकारणे म्हणजे सत्यशोधक विवाह नाही. तर सत्यशोधक विवाह म्हणजे वैदिक परंपरेला छेद देत, कुठल्याही पुरोहिताशिवाय, कुठल्याही ब्राह्मणाशिवाय, कुठल्याही तथाकथित एका व्यक्तीशिवाय, जो समाज सांगतो की तुम्हाला ब्राह्मणाशिवाय कुठली विधी करता येणार नाही, त्या सांगण्याला, त्या समाजाला, त्या भूमिकेला महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1873 मध्ये छेद देत सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि सत्यशोधक विवाह पद्धती ही पर्यायी राजकारण, पर्यायी सांस्कृतिक राजकारण म्हणून समाजाला दिली. आणि त्याचंच एक पाऊल आज आपण या पाचोरा शहरातल्या कृष्णपुरी भागामध्ये प्रमोद महाजन आणि अश्विनी त्यांचे जीवनसाथी या दोघांच्या निमित्ताने आपण आज पाहतो आहे. हा केवळ सत्यशोधक विवाह नाही, तर हा 8 मार्चला होणारा सत्यशोधक विवाह आहे, हे देखील मी या निमित्ताने नमूद करेल. बरेच कार्यकर्ते, बरेच विचारवंत, बरेच कलाकार सत्यशोधक समाज म्हणून मिरवतात, सत्यशोधक समाज म्हणून विचार सांगतात, मात्र व्यावहारिक पातळीवर आपले मुलांचे, मुलींचे, घरातले जे विधी आहेत त्या ब्राह्मणाकडूनच करून घेतात. मात्र प्रमोद महाजन यांनी वैचारिक भूमिका घेत असताना व्यावहारिक भूमिका देखील या ठिकाणी आज त्यांच्या विवाहाच्या निमित्ताने घेतलेली आहे, हे मला जाणीवपूर्वक या ठिकाणी नमूद करायचं आहे. आपल्या सोबत ते दाम्पत्य आहे की दाम्पत्याने सत्यशोधक विवाह स्वीकारला आहे, काय सांगशील प्रमोद? प्रत्येकाला अपेक्षा असते की माझं लग्न असं व्हावं तसं, काय सांगशील? अपेक्षा तर प्रत्येकाला असते, पण मी आधीपासूनच ठरवलं होतं. जसं मी चळवळीमध्ये महापुरुषांच्या विचारांचे पुस्तकं वाचन केले आणि मी आधीच म्हणजे जवळपास 14-15 वर्षापासून या विचारधारेमध्ये काम करत आहे. पण कृतीतून करून लोकांना एक संदेश देणं आणि भाषण करून किंवा एखाद्या गोष्टीमधून आपण त्या एखाद्या संघटनेत काम करत असताना प्रत्यक्ष कृती करणं, म्हणून हे माझ्यासाठी महत्त्वाचं पाऊल होतं आणि मी आधीपासूनच हे केलेलं होतं. त्या पद्धतीने घरच्यांनाही, आई असेल, वडील, भाऊ असतील, सगळ्यांना मी या गोष्टीचं महत्त्व पटवून दिलं आणि त्यांनी होकार दिला. आजच नाही, याआधीच आमची सर्वांची मानसिकता व्यवस्थितपणे, आणि हा आपला घरचा विचार आहे, हा आपला काही ॲडॉप्ट केलेला नाही आपण दुसऱ्याकडून, हा आपण आपला असणारा पण आपल्यापासून दुरावलेला प्रकार होता, पण तो आता आपण
आपण आत्मसात स्वीकार केलेला केला, आहे हा. स्वीकारून, आणि त्याच्यात प्रत्यक्ष कृतीमध्ये आज या पद्धतीने आपण हे पाऊल उचललेलं आहे. काय सांगशील अश्विनी, तुझा एकदम साध्या पद्धतीने लग्न सोहळा झालेला आहे, या ठिकाणी तुला भेटवस्तू पुस्तकं दिलेली आहेत, काय सांगशील? त्या संस्थेच्या माध्यमातून पुस्तकं या ठिकाणी विचार वाटण्यात आले आहेत. आपले शब्द ही आपली संपत्ती आहे आणि शब्द जेवढे जास्त आपण वाचू तेवढे आपली संपत्ती वाढत जाते. आपल्यासोबत ताई आहेत, काही स्वागत आहे तुमचं मधुर खानदेशवर. काय सांगशील? सर्वात आधी प्रमोद आणि अश्विनी या दोघांचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी सत्यशोधक पद्धतीने हा विवाह घडवून आणला आणि त्या माध्यमातूनच आम्ही असा विचार प्रमोदला मांडला की आपण कार्यक्रमामध्ये आपल्या विवाह सोहळ्यामध्ये पुस्तकांचं आणि पत्रकांचं पण वाटप करू, जेणेकरून आपला जो विचार आहे, हा जो सत्यशोधक विचार आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा, तो आपण सर्वांपर्यंत पोहोचू शकतो. त्याने त्याच्या कृतीतून तर हे दाखवूनच दिलं सत्यशोधक विवाह करून, पण तरी सुद्धा एक शब्द स्वरूपामध्ये आपण तो प्रत्येकापर्यंत पोहोचवावा म्हणून आपण इथे पत्रकं आणि पुस्तकं सुद्धा प्रमोदनी सगळ्यांना भेट म्हणून दिले आणि हा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत, पाचोऱ्यावासी असतील किंवा आपल्या जिल्हाभरातले लोक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रमोदचा आणि अश्विनीचा जो हा म्हणजे मार्ग त्यांनी स्वीकारला सत्यशोधक विवाहाचा, तो खूप म्हणजे कौतुकास्पद आहे. म्हणजे अशा पद्धतीने करू शकतो की आपण स्वतः सुद्धा लग्न लावू शकतो. त्याच्यासाठी कुठलंही बंधन नाहीये की एखाद्या पुरुषानेच लावायला पाहिजे, स्त्रीनेच लावायला पाहिजे किंवा तथाकथित एका व्यक्तीने लावायला पाहिजे, तर कुणी हा विवाह लावू शकतो. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी या विवाह सोहळे करायला पाहिजे, जेणेकरून आपला पैसाही कमी खर्च होईल आणि प्लस आपण आपले सावित्रीबाई फुले असतील किंवा ज्योतिबा फुले असतील आणि आपले सगळे महापुरुष, महान स्त्रिया असतील, त्यांचे विचार आपल्या समाजापर्यंत पोहोचू आणि त्यांचं आचरण आपण या माध्यमातून करू शकतो. या ठिकाणी हा विवाह सोहळा संपन्न झाला आहे आणि या विवाह सोहळ्यामध्ये सावित्रीबाई फुले यांची पुस्तकं आणि अहिल्यादेवी होळकर या मराठा साम्राज्याच्या कुशल प्रशासक होत्या. त्यांचा जो कालखंड होता ज्यांनी वाचला असेल त्यांच्यासाठी मी सांगू इच्छित नाही, पण ज्यांनी वाचला नाही त्यांनी अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांची पुस्तकं नक्कीच वाचा. आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. कॅमेरामॅन प्रवीण बसू सोबत राहुल महाजन, पाचोरा, जळगाव.